टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का अशा चर्चा ज्या आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर त्यात आपण जर पाहिलं तर गिरगाव या परिसरात ठिकठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे बॅनर जे ते लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पण त्याच सध्या गिरगावच्या याच एका चौकामध्ये उभे आहोत आपण सध्या पाहू शकता। याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या आशयाचे बॅनर जे आहेत ते या गिरगाव परिसरात लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आम्ही गिरगावकर याच ग्रुप संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी हे बॅनर जे आहेत ते चौकात गिरगावच्या परिसरात लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच बॅनरवरती आशय जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याचे आशय खरं तर दिसून येत आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर परप्रांतीयांचे महाराष्ट्र मिळवण्याचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदरच एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा अशा पद्धतीचा आशय सुद्धा या बॅनरवरती आपल्याला दिसलेलं पाहायला मिळतं। त्याचसोबत 8 करोड मराठी जनता ही दोघांना एकत्र येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत असे सुद्धा आशय जे आहे ते याच बॅनरवरती खरं तर लावलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर याच चर्चेंना जे ते उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा जी आहे ते सुरू आहे। मात्र याच पार्श्वभूमीवरती आता जर पाहिलं तर आपण मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी जी आहे या संदर्भातली करण्यात जे ते सुरू झाली आहे। आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सुद्धा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। मात्र अद्याप राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली नाहीये। मात्र यानंतर आपण जर पाहिलं तर गिरगावच्या याच परिसरात दोन्ही बंधू एकत्र यावे असे बॅनर जे आहे ते लागलेले पाहायला मिळत आहेत। तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का आगामी काळात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।